आपल्या शेतकऱ्यांचा अतिशय मोठा फायदा झाला की क्रॉप यील्ड त्यांचा डबल निघालं, कमी मेहनत कमी कष्ट आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल त्यांना मिळालं, कमी पैशामध्ये अतिशय जास्त उत्पन्न त्यांना मिळत गेलं। याचा फायदा सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा झाला आणि वारंवार हा फायदा त्यांचा झाल्यामुळे ते आमच्याकडे ग्रोविट या कंपनीचाच फक्त मल्चिंग पेपर डिमांड करतात। अतिशय लांबून कस्टमर आमच्या इथे येतं। आमचा एरिया ग्रामीण आमचा भाग आहे, पण आम्हाला कस्टमर अगदी 40 किलोमीटरहून सुद्धा आमच्याकडे कस्टमर ग्रोविट कंपनीचे मल्चिंग पेपर घेण्यासाठी येतात। सहज अकोल्याला वैद्य साहेबांच्या दुकानमध्ये मोटर खरेदी करायची होती म्हणून गेलो, तर तिथं बोलता बोलता असं चाललं का मला पपई लावायची आहे, त्या पपईसाठी मल्चिंग करायचं आहे, पण मग अजून नक्की नाही करायचं का नाही। त्या वैद्य साहेब सहज बोलले की तुम्ही करा, पण त्यांनी सांगितलं का ग्रोविट, त्या टायमाला त्यांनी ग्रोविट 6 कागद दिला होता, 6चा। मग तो कागद दिल्यानंतर म्हणलं द्या काय व्हायचं ते होईन, पपईला ते म्हणे एकदा वापरूनच बघा। मग मी तो वापरला मला त्याच्यामध्ये एवढा रिझल्ट आला तर काही म्हणजे असं म्हणजे पपईमध्ये रिझल्ट सांगायचं तर जबरदस्त रिझल्ट आला पपईत। मग त्यानंतर मग मी टॅमॅटोसाठी वापरला, पण टॅमॅटोसाठी ग्रोविट 3चा वापरला आणि टॅमॅटोला तो गरजेचा होता 3चा, पण तो 3चा सुद्धा कागद इतका दिवस टिकला की मी त्याच्यावर 3 पिकं काढले, त्याच्यावरती 3 पिकं काढले, टॅमॅटो काढले, त्याच्यानंतर काकडी लावली आणि त्याच्यानंतर कोबी लावली साईडला, असे 3 पिकं काढले। आपल्या शेतकऱ्यांना जो मटेरियल जे क्वालिटीमध्ये जाणं जे गरजेचं आहे ते त्यांनी लक्षात घेतलं आणि आम्हाला ग्रोविट कंपनीची साथ लाभली। नमस्कार, माझं नाव सुमित साहेबराव वैद्य, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आमचे हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल आणि ॲग्रिकल्चरचे शॉप आहे वैद्य सेल्स कॉर्पोरेशन नावाने। आमचा पत्ता वैद्य सेल्स कॉर्पोरेशन, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, पिनकोड 422-600। आमचं ॲग्रिकल्चरचं जे शॉप आहे ते चालू झाले जवळजवळ 20 वर्षापूर्वी। वडील फार्मसी सेक्टरमधून हार्डवेअर बिल्डिंग मटेरियलमध्ये आले, त्यांनी ॲग्रिकल्चरचं कमतरता जी आज मार्केटमध्ये जाणवते भासते, आपल्या शेतकऱ्यांना जो मटेरियल जे क्वालिटीमध्ये जाणं जे गरजेचं आहे ते त्यांनी लक्षात घेतलं आणि आम्हाला ग्रोविट कंपनीची साथ लाभली आणि आम्ही ग्रोविट कंपनीचं मटेरियल विकण्यास चालू केलं। ग्रोविट कंपनीमध्ये आम्ही मल्चिंग पेपर विकतो। ग्रोविट कंपनीमध्ये आम्ही त्यामध्ये विडमॅट आहे, त्यामध्ये क्रॉप कवर आहे, त्यामध्ये क्रॉप सपोर्ट नेट आहे, त्यामध्ये फ्रूट कवर आहे, अशा विविध प्रकारचे मटेरियल आम्ही सेल आउट करतो, ज्याच्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांचा अतिशय मोठा फायदा झाला की क्रॉप यील्ड त्यांचा डबल निघालं, कमी मेहनत कमी कष्ट आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल त्यांना मिळालं, कमी पैशामध्ये अतिशय जास्त उत्पन्न त्यांना मिळत गेलं। याचा फायदा सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा झाला आणि वारंवार हा फायदा त्यांचा झाल्यामुळे ते आमच्याकडे ग्रोविट या कंपनीचाच फक्त मल्चिंग पेपर डिमांड करतात। अतिशय लांबून कस्टमर आमच्या इथे येतं। आमचा एरिया ग्रामीण आमचा भाग आहे, पण आम्हाला कस्टमर अगदी 40 किलोमीटरहून सुद्धा आमच्याकडे कस्टमर ग्रोविट कंपनीचे मल्चिंग पेपर घेण्यासाठी येतात। आणि कंपनीची विशेष माहिती जर सांगायची ठरली तर कंपनीचे कोणताही प्रॉडक्ट घ्या, प्रत्येक प्रॉडक्ट अतिशय क्वालिटी आहे आणि हे जे क्वालिटी कुठून हे आम्ही सांगणार नाही, हे कस्टमरच्या एंड ऑफ युजर जो एंड युजर आहे त्याच्याकडनं हे आम्हाला कळते की ही क्वालिटी प्रॉडक्टची काय आहे। ही सगळ्यात टॉप क्वालिटीचं मटेरियल असल्यामुळं एक फायदा अजून झाला की ज्या शेतकऱ्यांनी मटेरियल घेऊन गेला त्याला ॲटोमॅटिक त्याच्या शेजारच्या शेतकऱ्याने अजून त्याच्या पंचकृषीतल्या बाकीच्या शेतकऱ्यांनी त्या प्रॉडक्टची डिमांड केली, अरे हा तू मल्चिंग पेपर खूप वेगळा बाय प्रॉडक्ट कुठला असू तो ग्रोविटबद्दलचा, हा हे मटेरियल तो कुठून आणलं, अमुक ठिकाणी वैद्य सेल्स नावाचं दुकान आहे तिथून मी हे मटेरियल ग्रोविटचं आणलं। ही मार्केटमध्ये एक चर्चा होत गेली, जेणेकरून कस्टमरला शेतकऱ्यांना कळालं की वैद्य सेल्सकडे अशा प्रकारचं क्वालिटी मटेरियल अवेलेबल आहे, मिळतं आहे। आणि एवढंच नव्हे तर मी ग्रोविट ठेवण्याच्यामुळे जे शेतकरी माझ्याशी जोडले गेले त्याला फक्त ग्रोविट नाही पण इतर दुकानातलं माझं लागणारं मटेरियल जे मी आज क्वालिटी मटेरियल ठेवतो, माझ्याकडं उन्नती कंपनीची मोटर आहे, बोपर एक कंपनीचा स्टार्टर देखील आहे, अशा प्रकारचं मटेरियल माझं अजून वाढत गेलं, माझा त्याचा सेल खूप मोठा होत गेला। हा सगळ्यात मोठा सपोर्ट मला कंपनीचा मिळाला। दुसरी गोष्ट, आपण कंपनीच्या सपोर्टबद्दल जर बोललो तर कंपनीचे फॉर एक्झाम्पल त्यांचं नाव आहे सुदीप सर,
सुदीप सरांचा वीकली 2 ते 3 वेळा व्हिजिट होते काउंटरला. शेतकऱ्यांशी जोडले गेले, शेतकऱ्यांचे आपण ज्यांना मटेरियल आपण प्रोव्हाइड केले, ज्यांना आपण मटेरियल विकले, त्यांचा देखील नंबर आज सुदीप सरांकडे आहे. सुदीप सर स्वतः त्यांना पर्सनली कॉल करतात की तुम्हाला आज मल्चिंग पेपर मिळाला, त्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल, त्याची क्वालिटी तुम्हाला कशी आवडली. याही पुढे जाऊन मी असं सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना फील्डवरती आज जो प्रॉब्लेम आला आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी फक्त कंपनीची पूर्ण टीम त्याच्यासाठी फ्री आहे. तुम्ही DM सर आहे, ते स्वतः तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट करतात. तिथं तुम्हाला प्रॉब्लेम काय आला आहे आपल्या क्वालिटीबद्दल प्रोडक्टच्या, जर काही प्रॉब्लेम आला तर त्याचा शंकेचं पूर्ण शंकानिकरण ते तुमचं हे करतात. त्यामध्ये आपण काय अजून या पद्धतीने आपण काय ग्रोथ करू शकतो, आपण कसं आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी अजून वाढवू शकतो, याकडे पूर्ण जो आहे कल शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. तशी आतापर्यंत कंप्लेंट अजून एकाही शेतकऱ्याची आली नाही. यापूर्वी आम्ही जो मल्चिंग पेपर ठेवायचो त्या मल्चिंग पेपरचा म्हणजे खूप सारे त्याचे ड्रॉबॅक्स आजपर्यंत आम्हाला जाणवले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आम्हाला ज्या कंप्लेंट्स आल्या त्या मी तुम्हाला एक एक बाईक सांगतो. मी त्या पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लांबी बंडलची. एकरी बंडलचे तुम्हाला ग्रोइट कंपनीचे जे आहेत एक्झॅक्टली ते 7 बंडल लागतात एकरी 40 गुंठ्याला. इतर कंपन्यांचे तुम्हाला ते बंडल 8 ते 9 बंडल लागतात कमीत कमी. सगळ्यात मोठा तोटा तो शेतकऱ्याचा तिथंच होतो, ज्याला ते परचेस करायला लागतात 9 बंडल, तेव्हा त्याचं 1 एकरचा क्षेत्र त्याचं पूर्ण होतं. ही गोष्ट ग्रोइट कंपनीची कधीच नाही होत. ग्रोइट कंपनीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली 7 बंडल तुम्हाला ग्रोइट कंपनीचे लागतात. म्हणजे मला सांगायचं एक आहे त्यामध्ये की 400 मीटर लांबी म्हटल्यानंतर पूर्ण 400 मीटर लांबीचाच तो बंडल येतो. त्यामध्ये 1 इंच 1 फूट सुद्धा त्यामध्ये कमी मिळणार नाही. सेकंड थिंग, ज्या इतर कंपन्यांनी काय केलं आहे, आज मार्केटमध्ये फक्त आणला शिक्का आणि मारला शिक्का अशा पद्धतीने सेल त्याचं मार्केटमध्ये चालू आहे. तुम्ही जे सांगाल, जे मायक्रॉन सांगाल, त्या मायक्रॉनचं प्रॉडक्ट बनवून द्यायला अशा हजारो कंपन्या आज मार्केटमध्ये बसतात. आज ग्रोइट कंपनीचा मल्चिंग पेपर तुम्ही घेतल्यानंतर त्याचा ठीक आहे तुम्ही थिकनेस कॅल्क्युलेशन करू शकत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, सूर्यप्रकाश जो आहे तो बंडलच्या आरपार जातो की नाही हे तर तुम्ही पाहू शकता. अगदी आपल्याकडे ते उपकरण नाही असं एवढं, पण सूर्यप्रकाशात जर तुम्ही मल्चिंग पेपर असा धरून जर बघितला तर तुम्हाला किती सूर्यकिरणं त्याच्यामध्ये आरपार होतात, ट्रान्सपरन्सी किती दिसतो हे तुम्हाला त्या मल्चिंगच्या त्यामध्ये तुम्ही मल्चिंगचा थिकनेस चेक करू शकता. तिसरी गोष्ट, बंडलची जी लांबीचं मी बद्दल बोललो, त्याच्या थिकनेसबद्दल जी बोललो, बंडल फाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं एक आहे. आता बहुतांशी शेतकरी आम्हाला असं म्हणतात की साहेब आमचं पीक फक्त 3 महिन्याचं आहे, आम्हाला त्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर द्या. तर गोष्ट अशी होते, तो 3 महिने जर लोकल कंपनीचा जर बंडल विकला आज मार्केटमध्ये तर 3 महिन्यात तो बंडल कधीच टिकला नाही आजपर्यंत. तो 2 महिन्यात बंडल फाटून जातो, कधी कधी 1 महिन्यात सुद्धा तो बंडल फाटून जातो. शेतकरी तो बंडल जेव्हा क्रॉप यील्ड जे पूर्ण निघून जातं, तुमचं 3 महिन्याचं पीक होऊन तुमचं सगळं क्रॉप यील्ड बाहेर निघतं, जेव्हा तुम्हाला बंडल शेतातून काढायची वेळ येते तेव्हा हा बंडल अक्षरशः फाटून जातो, त्याच्या ठिकऱ्या होतात, तुम्ही ते वेचू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या जमिनीचा पोत खराब होतो. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आज शेतकऱ्याचा आहे. हे कुणी आत्तापर्यंत कोणालाच सांगितलं नाही. हा ड्रॉबॅक झाल्यामुळं त्या जमिनीचा पोत खराब होतो आणि त्यामध्ये तुम्ही दुसरा कधी किती पण भारी पीक घ्या, त्याला किती पण भारी मल्चिंग पेपर लावा, तो तुमचा पोत खराब झाल्यामुळं ती तेवढं प्रोडक्शन यील्ड जे आज मार्केटमध्ये भेटायला पाहिजे, ज्या ॲव्हरेज भेटायला पाहिजे, त्यावेळेस शेतकऱ्याला त्या चुकीचे बंडल वापरल्यामुळे मिळत नाही. ती गोष्ट तुमच्या ग्रोइटबद्दल कधीच होणार नाही. आता आम्ही काही शेतकऱ्यांचे काही इंटरव्ह्यू घेतले आहेत, त्यामध्ये अशी एक गोष्ट समोर आली. इव्हन काही कस्टमर स्वतः दुकानात आले, शेतकरी लोक, की त्यांना सांगितलं की आमचा बंडल, आम्ही कधी विचारायला गेलो नाही, पण त्यांनी सांगितलं की आमचा बंडल इतक्या दिवस टिकला. आता फॉर एक्झाम्पल सांगतो, ग्रोइट कंपनीचा ग्रोथ 3 नावानी बंडल येतो, ग्रोथ 3, जिथं कंपनी 3 महिन्याची त्याला रिप्लेसमेंट गॅरंटी देते. जर फाटला तर चॅलेंज देऊ सांगतो, हा बंडल तुमचा कमीत कमी 1 वर्षभर फाटणार नाही. म्हणजे कस्टमरला, शेतकऱ्याला त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा मिळाला की ग्रोइट कंपनीचं बंडल वापरल्यानंतर जे तुम्ही 3 महिन्याचं जे शेतकऱ्याचं जे पीक आहे तो कमीत कमी ते रिपीटली ॲटलिस्ट 2 वेळा ते तो रिपीट करू शकतो, हे पीक रिपीट करू शकतो. तुमचा बंडल फाटणार नाही, त्या बंडलच्या टिकऱ्या याच्यामध्ये होणार नाही. याच्या आधी टॅमॅटोला वापरलं होतं म्हणून मी ते डाळिंबाला वापरलं मल्चिंग. तसं पाहिलं तर जानेवारीमध्ये लोक पानगळ करतात डाळिंबाची, पण आपलं डायरेक्ट सिटिंग झालंय केवळ ग्रोइट 3 व्हाईट कलरचं कागद वापरल्यामुळं. म्हणजे असं म्हणजे पपईमध्ये रिझल्ट सांगायचं तर जबरदस्त रिझल्ट आला. 25 दिवसाचे टॅमॅटो असताना बांधायला आले, म्हणजे एकदम फास्ट बांधायला आले. हा तर मी म्हणतो फक्त कागदाचा रिझल्ट आहे. तो वापरत त्यावेळेस अनुभव असा आला का त्या 2 सऱ्यांमध्येच तो बंडल संपून गेला. लांब आणि विचारलं तर लांबन म्हणे आपल्या बंडलची लांबन लई, पण ग्रोइट 3 ची जर लांबन बघितली तर ही एकदम जी सांगितली आहे तीच असते, त्यात काहीच बदल निघाला नाही.
आणि अजून एक कंपनीची सगळ्यात खूप छान एक पॉलिसी अशी होती की तुम्ही आमचं मल्चिंग पेपर वापरता, ठीक आहे, तुम्हाला 3 महिन्यासाठी वापरायचा, तुम्ही 3 महिने वापरा, तुमचा बंडल वापरून झाला. आता हे बघा खूप खूप भारी आहे ही गोष्ट कन्सेप्ट. आतापर्यंत ही ऑफर कोणत्याच कंपनीने आतापर्यंत दिली नाही, कुठल्याच कंपनीने दिली नाही. ग्रुईट कंपनीने ही ऑफर जेव्हा मला पहिल्यांदा सांगितली तेव्हा मी त्यांचे खरंच अभिनंदन हे केले की ही आतापर्यंत ही पॉलिसी हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ग्रुईट मल्चिंग पेपर वापरल्यानंतर जेव्हा तुम्ही मल्चिंग पेपर शेतातून काढणार आहे तेव्हा हा मल्चिंग पेपर तुम्ही जाळू नका, हा तुम्ही फेकून देऊ नका, हा तुम्ही आम्हाला परत करा. आम्ही तुम्हाला विकलाय, तुम्ही आम्हाला परत करा. ही बायबॅक पॉलिसी फक्त कंपनीची आहे. अशा पद्धतीने हा बायबॅक केला जाईल की 50 रुपये आम्ही तुम्हाला बंडल मागं पुन्हा देऊ रिटर्न. ही एकमेव कंपनीची पॉलिसी आहे, सगळ्यात म्हणजे ग्रुईट कंपनीची अशी एकमेव आहे. आतापर्यंत अशी कोणतीच पॉलिसी ही कंपनीने ग्रुईट सोडता अजून एकाही कंपनीने दिले नाही. त्याबद्दल मी त्यांचे खरंच कौतुक करतो. असेच क्वालिटी प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असतील, ग्रुईट कंपनीचे पूर्ण मटेरियल एका छताखाली सर्व प्रकारचं मटेरियल मिळेल, ते पण स्टँडर्ड क्वालिटीचं मिळेल. ते आमचा पत्ता आहे वैद्य सेल्स कॉर्पोरेशन, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आमचं प्रॉपर ठिकाण आहे महात्मा फुले चौक. चौकात सगळ्यात मोठं दुकान आहे. वैद्य सेल्स नावाने फेमस आहे, अकोल्यात सगळेजण ओळखतात. क्वालिटी प्रॉडक्ट मिळेल, तुमचा विश्वास तुटू देणार नाही ही तुम्हाला मी इथं सांगतो या निमित्ताने. आणि तुमचं पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो की तुम्ही हा वेळात वेळ देऊन आम्हाला ऐकलं. थँक्यू. Grow it. We help you grow.